ऑडिबल टू वन अँड ऑल? सो सगळ्यांपर्यंत माझा आवाज येतोय आणि सगळ्यांना मराठी कळतं? थँक्यू सो मच. आणि प्रायमरीली आपला आज मराठी भाषा दिन असल्यामुळे मी आजचा शिवाजी महाराजांचं जे सेशन आहे मॅनेजमेंट स्किल्सवरती आहे, पण आपण मराठीत पूर्ण प्रयत्न करू. सो सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवस्थित माहीत आहे, इतिहासामध्ये आपण शिकलो आहे. पण आज आपण जे एकत्र आलो आहे ते याच्यासाठी की त्यांच्याकडनं विद्यार्थी म्हणून कोणते गुण घेता येतात आणि आपल्या आयुष्यात डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये हे सगळे गुण कसे अंमलात आणता येतील हे पाहण्याचा आपण प्रयत्न करू. सो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाला आणि 3 एप्रिल 1680ला त्यांचा देहांत झाला. मोजून 50 वर्षाचं आयुष्य आणि सम कपल ऑफ मंथ्स जर आपण पाहिलं तर 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी संपूर्ण मराठी साम्राज्य हे उभं केलं, त्याला ताकदवान बनवलं आणि त्याच्या पुढे येणाऱ्या बऱ्याच पिढ्यांसाठी त्यांनी आदर्श घालून दिले. सो हे कसं काय शक्य केलं तुम्ही? शून्यातनं पूर्ण विश्व जे निर्माण झालं, इट इज रिअली इनक्रेडिबल टू अंडरस्टँड दॅट अ कम्प्लीट एम्पायर, पूर्ण साम्राज्य हे उभं राहिलं 50 वर्षाच्या काळात. आणि हे आपल्याला ऐकून अजून आश्चर्य वाटेल की हे त्या काळात झालं ज्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. सो हा स्लाइड चेंज कसा होतो? याचं नाही. सो आज हे जे आम्ही सेशन आज कंडक्ट करतोय याची प्रेरणा आमचे गुरुस्थानी असलेले सद्गुरुदास महाराज यांनी 64 वर्ष शिवाजी महाराजांचं चरित्र हे लिहिलं, लोकांना सांगितलं, त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि विनामूल्य, म्हणजे कुठलंही मूल्य त्याच्यासाठी घेतलं नाही. ते आध्यात्मिकरित्या गुरु होते. RBIमध्ये त्यांनी सर्व्हिस केली आणि ही वॉज अ फ्लुएंट ओरेटर. त्यांनी शककर्ते शिवराय म्हणून एक द्विखंडात्मक 1200 पानांचं महाराजांचं इतिहास त्यांनी पूर्ण लिहिलेला आहे. त्यांच्या चरणी वंदन करून आज आपण काय पाहणार आहोत शिवाजी महाराजांविषयी हे बघूया. सो शिवाजी महाराजांचं जे आयुष्य आहे हे जर आपण त्रयस्थ दृष्टीने पाहिलं ॲज अ थर्ड पर्सन, तर वी विल सी इट हॅज बीन फिल्ड अप विथ ऑल निगेटिव्ह एलिमेंट्स. म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत अतिशय कष्टप्रद कार्य त्यांना करावं लागलं, लढाया कराव्या लागल्या आणि त्यांना कोणीही पुरस्कार दिला नाही, पुरस्कार द्यायसाठी लोक आलेले नाही. स्वराज्याच्या सुरुवातीला त्यांचे वडील शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ, राजमाता, राष्ट्रमाता आपण त्यांना म्हणतो, जिजाऊ साहेब, या आपल्या विदर्भातल्या सिंदखेड राजा इथे त्यांचा जन्म झाला आणि तिथून त्यांचा शहाजी महाराजांशी विवाह झाल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला शिवाजी महाराज झाले. तर आता हा काळ आहे 16. मी पहिली जी घटना सांगणार आहे ती शहाजी महाराजांविषयी सांगणार आहे. तर आपण इंटेलिजन्स हा शब्द प्रत्येकाने ऐकला आहे, बुद्धिमत्ता, बरोबर का? एव्हरीबडी नोज व्हॉट इज इंटेलिजन्स, बरोबर? तर हा प्रसंग जो मी सांगतोय हा 1633 मधला प्रसंग आहे. त्याकाळी शहाजी राजे हे विजापूरच्या आदिलशाह नावाच्या बादशहाखाली ते सरदार म्हणून कार्यरत होते. ही वॉज अ मिलिटरी जनरल आणि त्या विजापूर राज्याचा एक वजीर होता. वजीर म्हणजे काइंड ऑफ अ प्राईम मिनिस्टर, मुख्य प्रधान. त्याचं नाव होतं मुरार जगदेव. तर या वजीराला एके दिवशी अंगावरती रोग झाला, म्हणजे कोड, जसं आपण म्हणतो लेप्रसी टाईपचा रोग झाला, स्किन डिसीज. आणि त्याला दिवसेंदिवस भीती वाटायला लागली की आता मी तर मरणार, हा रोग काही थांबत नाही. आणि दिवसेंदिवस काळजीपोटी तो खंगायला लागला, बारीक होऊन गेला की हा रोग मला कसा काय झाला? मी एवढा मोठा वजीर आहे, सगळं साम्राज्य सांभाळतो, सगळं काही आहे, पण या रोगामुळे मी आता मरेल. मग त्याला कोणीतरी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम आहे. तर या ठिकाणी एक मंदिर आहे शंकराचं आणि तिथे एक साधू राहतात, रुद्रनाथ स्वामी महाराज नावांचे. त्यांच्याकडे तू जा
आणि त्यांची जर कृपा तुझ्यावर झाली तर तुझा रोग बरा होईल. तो धावत पळत विजापूरहून ताबडतोब तिथे आला. स्वामींना त्यांनी नमस्कार केला. स्वामी म्हणे माझ्या हातात काही नाही, इथे शंकराला रोज पाणी आणून संगमावरचं तू घालत जा आणि कडुलिंबाचे पानं आहेत या झाडाला लागलेलं, ते रोज खात जा. देवाची कृपा झाली तर तुझा रोग बरा होईल. आवडते गोष्ट प्रत्येकाला, समजते. सो आता हा जेव्हा 1 महिना गेला त्याने हे प्रयोग चालू ठेवला आणि त्याचा रोग बरा झाला. रोग बरा झाल्यानंतर तो अतिशय आनंदित झाला की म्हणे वा वा, माझा रोग तुमच्यामुळे बरा झाला. तर स्वामी म्हणे मी तुमच्या वजनाच्या इतकं सोनं नाणं अन्नधान्य हे गावाला वाटेल, अशी त्याने घोषणा केली. नुसतंच इतकं नाही तर एका हत्तीच्या वजनाचं सोनं नाणं अन्नधान्य हे मी गावाला वाटेल असं तो म्हणाला. असं त्याने सांगितलं आणि त्याप्रमाणे तयारी केली. विजापूरहून काही सरदारही आले होते, शहाजी राजेही त्याच्यासोबत आले होते. ही घटना आहे सन 1633 सप्टेंबर महिन्याची. हा इतिहास आहे, डॉक्युमेंटेड हिस्ट्री. तर सगळ्या लोकांनी एक मोठा तराजू आणला. वी ऑल नो व्हॉट इज अ बिग स्केल. एका ठिकाणी त्या महाराजांना बसवलं, दुसऱ्या ठिकाणी सोनं चांदी अन्नधान्य टाकून त्यांच्या वजना इतकं लोकांना वाटलं. आता प्रश्न आला, गावकऱ्यांनी म्हटलं तुम्ही तर म्हणाले होते की हत्तीच्या वजनाचं अन्नधान्य आणि सोनं चांदी तुम्ही देणार, त्याचं काय झालं? तो म्हणे छान, ठीक आहे, घेऊन या म्हणे हत्ती, मी द्यायला तयार आहे. तर गावकऱ्यांनी एक मोठा हत्ती आणला. हत्ती माहिती, हत्ती ऑलरेडी खूप भारी भरकम असतो. आणि पहिला प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित झाला की या हत्तीचं वजन काढायचं कसं? आपण बोलतोय तो काळ आहे सन 1633. त्यावेळेस क्रेन, वेईंग स्केल्स असं कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं. मग आता कसं करायचं? वजन होणार नाही तर आपल्याला मिळणार नाही. मग ह्या पद्धतीने सगळेजण त्या वजीराकडे आले. वजीर म्हणाला माझ्या दरबारात एक अत्यंत हुशार सरदार आहे, ते म्हणजे शहाजीराजे भोसले, यांच्याकडे तुम्ही जा. शहाजीराजे त्यावेळेस संगमावर स्नान करत होते. सगळे लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी म्हटलं की आम्हाला या हत्तीचं वजन काढायचं आहे आणि ते हे नाही झालं तर आम्हाला हे मिळणार नाही. समस्या उभी झाली, समस्या, प्रॉब्लेम. शहाजीराजे म्हणाले ठीक आहे, तुम्ही हत्तीला घेऊन या संगमावर. आणि शहाजीराजांनी एक मोठी बोट, नाव माहिती प्रत्येकाला, ती बोलवली त्या संगमातनं जी चालली होती. आणि त्या नावाड्याला सांगितलं की सगळी नाव रिकामी कर आणि बोट जी आहे ती एका किनाऱ्याला लाव, घाटाला. मग आता बोट कशी आहे? रिकामी. तर रिकाम्या बोटीचं वरचं टोक हे घाटाला एका ठिकाणी येऊन चिपकलं. तिथे शहाजी महाराजांनी गेरूच्या दगडाने एक रेष ओढली. तर ही रेष काय दाखवत होती? रिकामी बोट जी पाण्यामध्ये आहे, ज्याच्यात कसलंही वजन नाही. आता शहाजीराजे म्हणाले की जा त्या हत्तीला आणा आणि या बोटीवर चढवा. मग बोट आपोआप थोडीशी खाली गेली. मग तिचं जे वरचं टोक होतं तेही खाली आलं. मग शहाजीराजांनी दुसरी रेष ओढली. किती रेषा झाल्या? 2. मग आता शहाजीराजे म्हणाले हत्तीला काढून घ्या. बोट पुन्हा वर आली. आता म्हणे याच्यात अन्न धान्य सोनं नाणं चांदी जेवढं टाका ज्याच्यामुळे बोट ही दुसऱ्या रेषेपर्यंत जाईल. म्हणजे कुठलंही साधन संपदा नसताना शहाजीराजांनी सन 1633 मध्ये हत्तीचं वजन काढून दाखवलं. बरोबर का? तर म्हणजे बुद्धिमत्ता याच्याही पेक्षा बुद्धी कुठल्या वेळेला कुठे वापरायची, प्रेझेन्स ऑफ माइंड, हा जो पार्ट आहे हा शहाजीराजांनी आपल्याला दाखवला. त्यांचे पुत्र होते शिवाजीराजे. शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आपण त्यातल्या काही ठळक पाहू. सगळा इतिहास पाहणं आपल्याला भरपूर वेळ लागेल, पण काही महत्त्वाच्या गोष्टी. तर शिवाजी महाराज हे अतिशय चांगले विद्यार्थी होते आणि त्यांचा पहिला भर जो होता तो होता माहिती, इन्फॉर्मेशन. ऑल ऑफ यू नो द वर्ड इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन इज समथिंग दॅट विल बी ॲक्टिंग ॲज अ गाईडलाईन. म्हणजे माहिती ही तुम्हाला दिशा दाखवते. आता खरी दिशा दाखवते की खोटी दिशा दाखवते हे कसं कळेल? पडताळून पाहिल्यानंतर. वन्स यू व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन यू विल बी एबल टू डिसाईड. सो शिवाजीराजे हे माहितीच्या आधारे काम करणारे पहिले महत्त्वाचे राजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती हे सांगायचे आणि माहिती घ्यायची.
तर जेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली तर तेव्हा त्यांच्याकडे काही सैन्य, तोफा, बंदुका, हत्ती, घोडे असं एकदम काही आलं नाही. सर्वप्रथम जेव्हा ते पुण्यात आले, ते आणि जिजाऊ साहेब, त्यावेळेस पुणे आणि तिथला परिसर याला बकाल, आपण जो बॅरन म्हणतो, असा होता. तिथे कोणी लोकच राहायचे नाही. सरकारी किल्ले होते, किल्लेदार होते आणि जंगल होते. मग लोक का बरं राहत नाही? साहजिक प्रश्न त्यांच्या मनात आला की इथे लोकच नाही तर लोक का राहत नाही? तर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथे अनेक वार युद्ध होतात. कधी मोगलांचे होतात, कधी विजापूरचे होतात, कधी कुतुबशहाचे होतात. अनेक प्रकारचे अत्याचार इथे होतात. लोक कशाला राहतील इथे? लोक सगळे पहाडांमध्ये पळून गेले. मग जर लोक पळून गेले आहेत तर मग आता लोकांना बोलवायचं कसं? तर जिजाऊंनी त्या काळी दवंडी पेटवून, दवंडी म्हणजे त्यांचं टाईप ऑफ इन्फॉर्मेशन, ते गावागावांमध्ये फिरवली, पहाडांमध्ये फिरवली, लोकांना आणलं आणि लोकांना विचारलं समस्या काय आहे, व्हॉट इज द प्रॉब्लेम, तुमचा काय एक्झॅक्टली समस्या आहे, तुम्ही इथे राहत का नाही? आणि त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट, जंगलं झाले होते, त्याच्यामुळे जंगली जनावरं, वाघ, सिंह, कोल्हे, चित्ते, तरस, मग कसं राहायचं, शेती कशी करायची? जिजाऊंनी त्या काळी 1637-38च्या दरम्यान एक स्पर्धा जाहीर केली, कॉम्पिटिशन. त्या स्पर्धेत त्यांनी सांगितलं तरुण पोरांना की तुम्ही जंगलातले जंगली जनावरं मारा, त्यांच्या शेपट्या कापून सरकार दरबारी जमा करा, तुम्हाला चांदीची आणि सोन्याची मोहर देईल. अशा पद्धतीने 6 महिन्यात ते वर्षभरात त्यांनी पूर्ण परिसर हा जंगली जनावरांच्या भयापासून मुक्त केला. ग्राउंड वर्क इज द फर्स्ट थिंग. कुठलंही काम दैवी चमत्काराने झालेलं नाही. शिवाजी महाराजांनी ग्राउंड वर्क या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व दिलं, कर्म. दुसरी गोष्ट, आता लोकांकडे जागा आहे, मग तरीही शेती करू शकत नाही, कारण नांगर नाही, बैल नाही, बी नाही, बियाणं नाही, पाणी नाही, कसं करायचं? जिजाऊंनी सरकारी खजिन्यातनं त्यावेळेस पूर्णपणे त्या लोकांना वर्षभर पुरेल इतकं अन्न, पाण्यासाठी तलाव, नांगर, बैल, बी, बियाणं याचा पुरवठा केला. हा पुरवठा केल्यानंतर लोकांना सांगितलं शेती करा. तुमच्यावरती अत्याचार झाले, बाहेरच्या ठिकाणून फौजा आल्या, सगळं लुटून घेऊन गेल्या. शिवाजी महाराजांच्या हातात त्यांनी सोन्याचा नांगर दिला आणि सांगितलं तुम्ही दाखवा की सोन्याच्या नांगराने मी नांगरतो ही शेती आणि याच्यानंतर शेती होऊ शकेल. तरीही लोकांची हिंमत होईना, कारण त्यांना वाटायचं हे तर शहाजी राजांचे म्हणजे जहागीरदारांचे पत्नी आणि पुत्र आहेत, आम्ही सामान्य आहोत, आमचं काय? सरकारी अधिकारी त्यावेळेचे भ्रष्ट होते, त्यांना त्रास व्हायचा लोकांना. काय करायचं? जिजाऊंनी त्या काळी स्वतःचे भाऊ संभाजी मोहिते पाटील हे एका ठिकाणी हवालदार होते. हवालदार म्हणजे एक बरंच मोठं पद त्या काळामध्ये होतं. शिवाजी राजांचे मामा ते भ्रष्ट अधिकारी होते. जिजाऊंनी त्यांना 400 माणसांच्या फौजेसह पाठवलं शिवाजी राजांना आणि सांगितलं मामांना समज द्या, नाही ऐकलं तर अटक करा. शिवाजी राजे मामांकडे गेले, त्यांना सांगितलं तुमच्या विरुद्ध अनेक तक्रारी आहेत, तुम्ही पद सोडा. त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी म्हटलं आमचे मालक शहाजी राजे, तू कालचा पोरगा, तू मला काय सांगून राहिला? तू आणि तुझी आई बिलकुल ढवळाढवळ करू नका, अशा पद्धतीने मुद्दाम उत्तर दिलं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मामांना पकडलं, त्यांना पूर्णपणे घोड्यावर बसवलं, बेड्या टाकल्या हातात आणि गावभर फिरवलं. जो कोणी स्वराज्यामध्ये चुकीचा वागेल त्याला मामा, काका, भाऊ, बहीण कोणी असो शासन केलं जाईल. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांसमोरच्या समस्या कमी नव्हत्या. जातीभेद होते, धर्मभेद होते, पंथभेद होते. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण हे मिटवले पाहिजेत. कसं मिटतील? करू नका, म्हणू नका असं म्हटल्यानंतर लोक ऐकतील का? शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरी गेले, जिजाऊ प्रत्येकाच्या घरी गेल्या, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी झाल्या, लग्न कार्यात झाल्या, कोणी दुःखाच्या प्रसंगी सहभागी झाल्या, मदत केली अन्नधान्याने, पैशाने. तेव्हा लोक त्यांच्यासोबत आले.
या पद्धतीने अतिशय कठीण ग्राउंड वर्क केल्यानंतर लोकांची साथ त्यांना मिळाली. पण साथ मिळाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला जर स्वराज्य स्थापन करायचं आहे तर ताकद लागेल. मग ताकद कशात होती? त्या काळी ताकद होती गड किल्ल्यांमध्ये. गड किल्ल्यांमध्ये जी ताकद होती तिच्यावरती फौजदार, त्याच्यानंतर सुभेदार अशा पदावरचे लोक होते. आज आपल्याकडे कलेक्टर कमिशनर आहे, बरोबर? कलेक्टर टॅक्स गोळा करतो, कमिशनर आणि लॉ अँड हे पाहतो, वेलफेअर स्कीम्स. कमिशनर जो आहे तो लॉ अँड ऑर्डर पाहतो. त्याकाळी जहागीरदार हा कलेक्टरचं काम करायचा आणि सुभेदार हा लॉ अँड ऑर्डर पाहायचा. मग शिवाजी महाराजांनी आपल्या मताचे, आपल्या ओळखीचे, आपल्याला पसंत असलेले लोक किल्ल्यांवरचे किल्लेदार म्हणून बसवायला सुरुवात केली. तर जो बादशाह होता त्याच्याकडे खबर गेली की शहाजीचा पोरगा शिवाजी हा जहागिरीमध्ये किल्ले बळकावून बंड करतोय, बगावत. आणि त्या बादशहाने पहिल्यांदा शहाजी राजांना कळवलं की तुमचा पोरगा हे अशा पद्धतीची बगावत करतोय, याला वेळीच आवरा नाही तर याची गर्दन मारण्यात येईल. शहाजी राजांना माहिती होतं की शिवाजी महाराज काय करताय. त्यांनी कळवलं बादशाला की पोरगा आता मोठा झाला, माझ्याजवळ राहत नाही, पळून गेला, तुम्ही तुमचं बघून घ्या. तर बादशहाने ठरवलं की या दोघांचा, शहाजी आणि शिवाजी दोघांचा काटा काढला पाहिजे. पण शहाजी बलवान आहे, शिवाजी याला पहिले मारलं पाहिजे. म्हणून स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केलेली असताना पहिलं संकट स्वराज्यासमोर उभं राहिलं. फतेखान नावाचा सरदार हा विजापूरच्या बादशहाने पाठवला 5,000 सैन्यानिशी आणि स्पष्ट हुकूम दिला, शिवाजीला पकड, फाइंड हिम, किल हिम, गेट ऑल द फोर्ट्स बॅक, सगळं परत घ्या. आणि पुन्हा एकदा शिवाजीचा सगळा काटा काढल्यानंतर बादशाही अंमल बसवा. स्पष्ट आहे. शिवाजी महाराज हे त्यावेळेस वयाच्या 18व्या वर्षात होते. तुम्ही सगळेजण 18 आणि त्याच्यावर आहात अराउंड. तुम्ही विचार करा, तुमच्या वयाचे शिवाजी महाराज होते. ते इस्टॅब्लिश्ड लीडर नव्हते. लोकांना फक्त माहिती होतं हे चांगले आहे, पण त्यांच्या पाठीमागे उभं राहावं असं कुठलंही इतर कारण नव्हतं. त्यांना युद्धाचा अनुभव नव्हता. हत्ती नव्हते, घोडे नव्हते, तोफा नव्हत्या, बंदुका नव्हत्या, उंट नव्हते, पैसा नव्हता, काही. सगळी जर यादी केली, नाही 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 नाही. मग ऑप्शन काय? पळून जाणे पहिलं. दुसरं ऑप्शन शरण जाणे. ज्या लोकांसाठी आपण प्रयत्न करतोय, पळून गेलो तर पुन्हा येतील का ते? शरण गेलो, जो मारायला आला त्याला शरण गेलो, तो सोडेल का? नाही. मग तिसरं ऑप्शन लढणे. मग लढायचं आहे तर कुठे लढलं पाहिजे? तर सर्वात सिंपल गोष्ट शिवाजी महाराजांनी आयुष्यभर चालवली, हा शब्द आहे स्वॉट. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. शेवटी अनालिसिस तर करावंच लागेल ना. संकट एवढं मोठं आलेलं आहे, माणूस मारणारच आहे, मी कुठेही जाऊ, माझी स्ट्रेंथ काय आहे, काय माझ्याकडे? त्यांना लक्षात आलं माझ्याकडे गड आहेत, किल्ले आहेत, डोंगर आहेत, दगड आहेत, हे कामाचे आहे. विकनेस, मी उघड्या मैदानावर लढू शकत नाही. का? सैन्याची तयारीच नाही, लोकांना लढण्याचा अनुभव नाही, माझ्याकडे हत्यारं नाहीत, हत्ती नाही, उंट नाही, घोडे खूप कमी आहेत, तोफा नाहीत. मग लढायचं कसं उघड्या मैदानावर? विकनेस आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे जर मी आलेल्या शत्रूला हरवलं तर माझं नाव हे इस्टॅब्लिश होईल. आणि धोका, थ्रेट, मी जर मारला गेलो तर सगळं संपलं, सगळा स्वराज्य वगैरे विषय संपला. याला म्हणतात स्वॉट ॲनालिसिस. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. महाराजांना कळलं की आपण जर जिंकायचं असेल, आणि जिंकावंच लागेल, ऑप्शनच नाही दुसरं, हारणं हे ऑप्शन नाही आहे, तर किल्ल्यांवरनं लढावं लागेल. मग कुठला किल्ला? तो फतेखान ज्या मार्गात येणार होता, जिथून येणार होता, त्याच्या मार्गात असलेला किल्ला पुरंदर किल्ला हा शिवाजी महाराजांनी त्यावेळेस हस्तगत केला. त्याच्यानंतर पहिली समस्या संपली की इथून लढता येईल, पण तो फतेखान कशाला येईल तिथे? दुसरी गोष्ट, लढाईसाठी माणसं.
त्या माणसांना भीती होती ना की लढाई म्हणजे मरण, आणि मरण म्हणजे माझी बायका पोरं यांच्यापासून ताटातूट, माझ्या पोरांचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, हे सगळे विषय त्यांच्या डोक्यात होते. आणि साहजिक होते, खरे होते, ते भित्रे नव्हते, पण त्यांनी अत्याचार पाहिले होते. त्यांना वाटत होतं, समजत होतं की ह्या अशा गोष्टी घडतात. मग अशा वेळेस आमच्या बायका पोरांचं काय होईल? शिवाजी वाचून जाईल कदाचित, किंवा नाही वाचणार, काही फरक नाही पडणार आमचं. आणि तो विचार चुकीचा नाही. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं, तुम्ही घाबरू नका मरणाला, तुम्हाला मरणाची भीती वाटते ना, मग मरू नका. युद्धाचं तंत्र बदललं. त्यांनी गनिमी कावा हे तंत्र शोधून काढलं, आणि त्या तंत्रामधनं त्यांनी सांगितलं, अशा वेळेस अटॅक करा, अशा वेळेस आक्रमण करा जेव्हा शत्रू बेसावत असेल. मग अशी कुठली वेळ आहे? सकाळी पहाटेची, रात्रीतल्या झोपेची, जे दुपारी जेवण झाल्यानंतर जे आराम करतात त्यावेळेची, संध्याकाळची, उजेड नसेल त्यावेळेची. हे बोलणं जितकं सोपं आहे त्याहून करणं कठीण. म्हणजे जा, मारा आणि पळून या, आणि फसला प्रयत्न तर प्रॅक्टिस, म्हणजे माहितीच्या आधारे केलेली तयारी. ही शिवाजी महाराजांचं दुसरं इम्पॉर्टंट प्रिपरेशन, हा दुसरा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. तयार असाल तर शिवाजी महाराजांनी कधीही लक, तकदीर, भाग्य, नशीब या कुठल्याही नावांचा कधीही उच्चार केला नाही. त्यांचं म्हणणं होतं, तयारी असेल आणि संधी आली तर तुम्ही यशस्वी व्हाल. सो वेन प्रिपरेशन मीट्स अपॉर्च्युनिटी, दॅट इज इक्वल टू लक. दॅट इज व्हॉट शिवाजी महाराज सेड. ही नेव्हर सेड कभी भी तकदीर, नशीब या सगळ्या गोष्टींना त्यांनी कधी मानलंही नाही, प्राधान्य दिलं नाही. एफर्ट्स, इन्फॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून केलेली प्रिपरेशननुसार केलेली योजना, दॅट इज सक्सेस. मग आता हा फतेखान आला, त्यांनी ठरवलं की याची गती कमी केली पाहिजे. कशी? मार्गातले सगळे शेतं कापून काढले, त्याच्या पाण्याचे साठे नासवले. मग त्याच्या फौजेला खायला प्यायला तर लागेल ना काही, ते मिळालं नाही तर काय होईल? गती कमी होईल. ती झाली. दुसरी गोष्ट, दररोज पहाटे, दररोज रात्री, दररोज दुपारी हल्ले व्हायला लागले. मग लोक आपोआप इरिटेट व्हायला लागले की अरे एवढासा शत्रू लोक हातात येत नाही, मला अतोनात नुकसान करतात. त्या फतेखानाने त्या इरिटेशनमध्ये, त्या वैतागलेल्या अवस्थेत सगळ्या फौजेविषयी पुरंदर किल्ल्यावरती आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणामध्ये सगळ्या दिशांनी 5,000 लोक त्या किल्ल्यावर चढायला लागले. महाराजांजवळ एकंदरीत माणसं होते 3,000, सगळे मिळून जाडून पुसून. त्यांच्याकडे तोफा नव्हत्या, बंदुका नव्हत्या. मग दगड तर होते ना, मोठे मोठे कोयते होते, गोफण होती. शिवाजी महाराजांनी डोंगराच्या मध्यावरती मोठे मोठे दगड, धोंडे रचून ठेवले होते. आणि जशी त्याची फौज यायला लागली, चढायला लागली डोंगर, वरून धोंडे ढकलले. अर्ध्याहून अधिक फौज त्या धोंड्यांखाली मारली गेली शत्रूची, आणि उरलेल्यांसोबत शिवाजी महाराजांची फौज लागली आणि ते जिंकले. त्यावेळेस बघा, शिवाजी महाराजांच्या मागे कसलाही वलय नव्हतं, अनुभव नव्हता, पण लोकांचा विश्वास निर्माण झाला. कारण माहितीच्या आधारे केलेली योजना आणि योजनाबद्ध कृती हा सर्वात महत्त्वाचा. आणि ह्याच्यासाठी स्वॉट ॲनालिसिस हा सर्वात महत्त्वाचा. हे आवडतंय प्रत्येकाला, हे इन्फॉर्मेटिव्ह वाटतंय. एक संकट संपलं, त्याच्याहून दुसरं मोठं संकट उभं राहिलं. स्वराज्य थोडंसं वाढलं, थोडी फौज वाढली. अफजल खान नावाच्या रूपाने दुसरं मोठं संकट आलं. अफजल खान, शिवाजी महाराज यांनी सगळे धर्म आणि पंथ एकत्र आणले. त्यांच्या फौजेमध्ये मुसलमान पण होते. त्यांच्या पायदळाचा पहिला प्रमुख होता नूर खान बेग. शिवाजी महाराजांनी जे आरमार स्थापन केलं त्याचा पहिला हेड होता दौलत खान दर्यासारंग. कुठल्याही धर्मपंथाला शिवाजी महाराजांनी स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही, मानलं नाही. सगळ्यांना एक नाव दिलं, मावळा. सगळे भेद मिटवले. आणि परफॉर्मन्स हा प्रत्येकासाठी ठेवला. त्यांच्या स्वतःच्या कामाप्रमाणे ते स्वतः लढायचे.
मागे बसून हुकूम नाही सोडायचे कधीच, स्वतः लढायचे. त्यांच्या सगळ्या मंत्री सरदारांना हुकूम होता दरवर्षी लढलंच पाहिजे, काही ना काही जिंकलंच पाहिजे, परफॉर्म और पेरिश. दुसरं मोठं संकट जे होतं अफजल खानाचं होतं. अफजल खान हा टॅक्टिकल वॉरियर होता, हा शूर होता, क्रूर होता. इट वॉज नोन इन एंटायर इंडिया दॅट देर इज नोबडी क्रुएल लाईक हिम, नोबडी ब्रेव लाईक हिम. ही हॅड डन बाय सेल्फ मेड माणूस होता. त्याला बादशहाने सांगितलं की 30,000ची फौज त्याने दिली. किती? पहिलं संकट होतं 5,000 लोकांची फौज, दुसरं संकट होतं 30,000, 5 टाइम्स बिगर. तर शिवाजी महाराजांकडे माणसं होते, 12-15 हजार माणसं होते. पण त्या सगळ्या माणसांना वाटत होतं या अफजल खानाशी भांडता कामा नये, महाराज तुम्ही तह करा, याच्याशी भांडण व्हायला नको, हा खतरनाक आहे, आपण सगळे मरू. म्हणजे अर्ध्याहून अधिक लोकांची मानसिकता ही ढासळलेली होती. अफजल खान येणार म्हटल्यानेच अर्धे लोक गर्भगळीत झाले होते. वैयक्तिकरित्या शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालं होतं. फौज ही अशी हरलेल्या मनस्थितीत होती. आणि तिसरा महत्वाचा भाग, उघड्या मैदानावर लढता येऊ शकत नाही, इतका अफाट शत्रू, काय करायचं. त्याच्यामध्ये आदिलशहाने अफजल खानाला सांगितलं कोणत्याही परिस्थितीत शिवाजीला भेटायला बोलव, त्याला पकड, त्याला मार किंवा कैद कर आणि घेऊन ये, सोडू नको. अफजल खानाने सर्वप्रथम शिवाजीला किल्ल्यांवरनं बाहेर काढण्यासाठी तुळजापुरावरती हल्ला केला. तुळजापूर माहिती आहे प्रत्येकाला? तुळजाभवानीचं मंदिर जिथे आहे ते शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे. तिथे हल्ला केला, मूर्ती तोडली, सगळ्या लोकांना संदेश दिला की तुझा देव रक्षण नाही करू शकला, आता तू कसा वाचशील. शिवाजी महाराजांना त्याची अपेक्षा होती शिवाजी महाराज आणि सगळे तुटून पडतील त्याच्यावर, पण असं काहीही झालं. महाराज जागचे हल्ले नाही, कारण त्यांना माहिती होतं वीकनेस, मी उघड्या मैदानावर लढू शकत नाही, माझी वेळ येईल, ऑपॉर्च्युनिटी येईल, हॅव पेशन्स. दुसरं, अफजल खान तिथून निघाला, पंढरपूरला आला, तिथे विठ्ठलाची मूर्ती तोडली, तरीही शिवाजी महाराजांनी काही केलं नाही, शांत राहिले. मग आता खानासमोर नाईलाज झाला, शिवाजी जिथे आहे तिथे गेलं पाहिजे, देअर आय मस्ट गो. तो तसा वाई या ठिकाणी प्रतापगडाच्या जवळ आला आणि आल्या आल्या शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं की तुझे वडील आणि मी हे एकाच बादशाहाकडे नौकर आहोत, या नात्याने तू माझा पुतणे आहे, आमच्या दोघांचा भाईचारा आहे, तू हे सगळं स्वराज्य वगैरे बंद कर, मी तुला याहून मोठी जागीर देतो, तुला काय पाहिजे ते मला सांग. हे पत्र शिवाजी महाराजांनी वाचलं. त्यांना कळलं की अफजल खानाला भांडण्यात इंटरेस्ट नाही आहे, इंटरेस्ट आहे मला पकडण्यात, मला भेटण्यात. त्यांनी अजून माहिती मिळवली आणि त्यांना पक्क कळलं की अफजल खान भेटीच्या समयी मला मारेल. म्हणून त्यांनी उलटं पत्र पाठवलं की तुम्ही आल्यामुळे मी घाबरलेलो आहे, तुम्ही सगळ्या सैन्यानिशी प्रतापगडाजवळ या. अफजल खानाच्या सरदारांनी त्याला सांगितलं हा ट्रॅप आहे, हा शत्रू आहे, हा धोकेबाज आहे, हा एका किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यावरनं गेला तर तुम्हाला हातात सापडणार नाही, तुम्हाला धोका होऊ शकतो. अफजल खान म्हणाला की शिवाजी बोलवतोय, फौजेसह बोलवतोय, काय धोका करेल म्हणजे. काही पत्रव्यवहार झाला, 1-1.5 महिन्यामध्ये गेला आणि एके दिवशी अफजल खानाला वाटलं की असंच बसून राहून तर काही होत नाही, म्हणतोच आहे शिवाजी तर जाऊया, म्हणून तो प्रतापगडला आला. 8 नोव्हेंबर 1659 या दिवशी तो तिथे पोहोचला. प्रतापगडाच्या खाली पारगाव नावाचं गाव आहे, तिथे आला. 22,000च्या फौजेनिशी आला आणि आल्या आल्या पत्र पाठवलं शिवाजी आता ये मला भेटायला. महाराजांनी पुन्हा दुसरं पत्र पाठवलं, तुम्ही आल्यामुळे मी खूप भ्यायलोय, तुम्हीच गडावर या. मग दोघांची वकील भेटले. त्यांनी ठरवलं गडावरही नाही, फौजेतही नाही, गडाच्या मधोमध एका ठिकाणी शामियाना उभारायचा, तिथे शिवाजी महाराजांनी भेटायचं, खानाच्या समोर शस्त्र ठेवायचं, शरण यायचं. हा मसुदा त्या बैठकीचा. 10 अंगरक्षक आणायचे. हे सगळं ठरलं.
10 नोव्हेंबर 1659 गुरुवारचा दिवस दुपारी 2 वाजता ही बैठक ठरली. खान आला आणि खान आल्यानंतर शिवाजी महाराज गडावरनं खाली आले. शिवाजी महाराजांनी ऑलरेडी लोकांची कन्सल्ट करून स्वतःची फौज खानाच्या फौजेच्या मागे अर्धा कोस अंतरावर ठेवली होती. युद्ध झालंच तर आपल्याला मुकाबला करता आला पाहिजे, प्रिपरेशन. त्यांनी ठरवलं की आपण जर समजा खानाने मारायचा प्रयत्न केला, वाचायचं कसं, मी मारणार नाही पण खानाने मारलं तर मरायचं नाही. तर त्यांनी अंगात चिलखत घातलं, डोक्यावरती शिरस्त्राण घातलं, जिरेटोप घातला, हातात वाघनखं घेतली, आस्तनी जी आहे तिच्यात बिचवा लपवला. प्रिपरेशन निषेध महाराजांनी. त्यांना दुरून शामियाना दिसत होता आणि तिथे त्यांनी पाहिलं सय्यद बंदा हा त्याचा जो अंगरक्षक आहे तो उभा आहे. त्यांनी ताबडतोब पुन्हा निरोप पाठवला, या अंगरक्षकाला दूर करा, मला भीती वाटते. जेव्हा आल्या त्याच्यानंतर शिवाजी महाराज स्वतः त्या ह्याच्यात आले. अफजल खान उभा राहिला आणि त्याने सांगितलं, आओ शिवाजी मेरे गले लग जाओ. शिवाजी महाराजांची गळाभेट घेताना अफजल खानाने मान दाबून कट्यार पाठीत खुपसायचा प्रयत्न केला. हा इतिहास आहे. पण कट्यार लागली नाही कारण महाराज प्रिपेअर्ड होते, म्हणजे इन्फॉर्मेशन प्रिपरेशन. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना कन्फर्म झालं की हा मारायला आला आहे. शिवाजी महाराजांनी बिचव्याने पोट फाडलं, आतड्या बाहेर काढल्या, खान ठार झाला. गडावर जाऊन एक तोफ उडवली, निशाणी ठरली होती. ती तोफ एक वाजली तर ताबडतोब हल्ला करा. सगळ्या मराठी फौजेने अफजल खानाची फौज कापून काढली. खूप मोठा विजय शिवाजी महाराजांना मिळाला. पण कशामुळे मिळाला? इन्फॉर्मेशन, प्रिपरेशन आणि एक्झिक्युशन, स्ट्रेंथ. शिवाजी महाराजांना हे पक्कं माहिती होतं की अफजल खानाला काहीही मी म्हटलं तरी मी ते सांगतील त्या ठिकाणी तो येईल. का? कारण की त्याला मारण्यात इंटरेस्ट आहे, फेकण्यात इंटरेस्ट आहे, लढण्यात नाही. इतकं क्लिअर ॲनालिसिस. आपण ही गोष्ट बोलतोय 1659 मधली. हा कुठलाही दैवी चमत्कार नाही. याच्या आधी त्यांच्या लोकांना त्यांनी कसं तयार केलं? त्यांची तर मानसिकता ढासळली होती. त्यांना सकाळी पहाटे सगळ्या लोकांना, सरदारांना बोलवलं आणि सांगितलं, रात्री स्वप्नामध्ये मला तुळजाभवानीने आशीर्वाद दिलाय, तुझ्या शस्त्रामध्ये मी शक्ती बनून राहते, या खानाचा बदला घे. हे म्हटल्यामुळे त्या लोकांची मानसिकता बदलली. आपण जिंकू शकतो हा विश्वास निर्माण झाला. शिवाजी महाराज हे लोकांना अतिशय चांगलं समजून घ्यायचे. लक्षात द्या, समजून घ्यायचे, दोष नाही द्यायचे ते कधी. ही नेवर जज्ड एनीबडी, बिकॉज इफ यू जज समबडी दे मे नॉट वर्क विथ यू, बट इफ यू अंडरस्टँड देम, समजून घेतलं हे असे का करतात, देन पीपल विल स्टँड विथ यू. हे त्यांनी धडा दिलेला आहे. हा मॅनेजमेंटचा धडा आहे. मी स्वतः अमेरिकेत असताना हार्वर्डमध्ये गेलो. हार्वर्ड माहिती प्रत्येकाला, ऐकून माहिती असेल. हार्वर्डमध्ये हे सांगतात, हे त्यांचे प्रिन्सिपल्स आहेत महाराजांचे. ही अंडरस्टूड एव्हरीवन, ही डिड नॉट जज. कोणालाही उंगली दाखवली नाही, जज केलं नाही, ब्लेम केलं नाही, नेव्हर. नशिबाला तर नाहीच, आणि देवाला हेही म्हटलं नाही हे माझ्या नशिबी का बरं, हे असे शत्रू भयंकर. याच्यानंतर 5च महिन्याने आदिलशहाने त्यांच्यावरती नवीन सरदार सोडला 50,000 फौजेनिशी. अफजल खान नोव्हेंबरमध्ये गेला, महाराजांना विजय मिळाला. एप्रिल 1660 मध्ये सिद्दी जोहार हा 50,000 फौज घेऊन आला. संकटांची मालिका एकानंतर एक आहे. तुम्ही जर त्यांचं आयुष्य फक्त पाहिलं तर तुम्ही तटस्थपणे बघा, यू विल सी देर इज नो रिस्पाईट. त्यांना आराम करायला, सावरायलाही वेळ मिळाला नाही. मागचं संकट 30,000चं होतं, ते क्षुल्लक वाटावं इतकी मोठी फौज सिद्दी जोहरने आणली. आणि आदिलशाह नुसता त्याच्यावरच थांबला नाही, त्याने औरंगजेबाला लिहून कळवलं, ये शिवाजी आपके और मेरे दोनों के लिए खतरा है, आप भी अपना एक सरदार और फौज इसके ऊपर भेजो. औरंगजेबाने त्याचं गांभीर्य समजून स्वतःचा मामा शाहिस्त खान याला 2.25 फौजेनिशी पाठवलं. किती? म्हणजे ॲट ए टाइम 1661 मध्ये शिवाजी महाराजांच्या विरोधात 2.25 लाख फौज ही नुसती ऑपोजिटमध्ये लढायला लागली.
कोणीही यांच्यापैकी त्यांचा सत्कार करायला आलेले नाहीत. दे आर ऑल हॅव्हिंग वन एम, किल शिवाजी. सामान्य माणूस असता तर शरण जाऊन हे काय केली करणार असा प्रत्येकाने विचार केला असता. नाही, इतकी संकट दरवर्षी, एकही दिवस चांगला नाही. पण शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं, माझं उद्दिष्ट स्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये उद्दिष्ट या गोष्टीला खूप महत्त्व दिलं. माझा उद्देश आहे स्वराज्य स्थापने. मग असं एकदम म्हटलं नाही होईल का? नाही होणार. पण छोटे छोटे पावलं, बेबी स्टेप्स, एक एक गोष्ट समजून घेऊन, वन थिंग ॲट अ टाइम करून साध्य होईल. आणि त्यांनी ते दाखवून दिलं. तर त्यांची स्ट्रॅटेजी होती की सिद्धी जवाहरला मी स्वराज्यात येऊ देणार नाही, त्याला मी स्वराज्याच्या बाहेर पन्हाळगडावरती त्याच्याशी लढेन. इकडे शाहिस्ते खान पुण्यात जेव्हा येईल तेव्हा त्याच्याशी काय करायचं तेव्हा बघू. महाराज स्वतः पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले. सिद्धी जवाहर हा सुद्धा कसलेला सेनापती होता. ही वॉज अ एक्सपिरियन्स जनरल. त्याने कडेकोट वेढ्यात शिवाजी महाराजांना अडकवलं. आता कोणाला आत येता येत नाही, कोणाला बाहेर जाता येत नाही, किल्ला सोडता येत नाही. मग शिवाजी महाराजांना लक्षात आलं की आता इथून गेलं पाहिजे, निसटलं पाहिजे. मग कसं निसटायचं? त्याच्यासाठी प्लॅनिंग, इन्फॉर्मेशन. मग त्यांनी ठरवलं रात्रीच्या वेळेस निसटावं लागेल, नॅचरल थिंकिंग आहे. पण कोणत्या रात्री? ज्या रात्री मला चंद्राचा प्रकाश राहणार नाही अशा रात्री. आणि कुठे जायचं? तर विशाळगडाला जायचं. मग जाताना मला चंद्राचा प्रकाश लागेल ना, त्यावेळेस मशाल असायची फक्त. मग तो चंद्र ज्यावेळेस लेट उगवतो, दर दिवशी 50 मिनिटं लेट उगवतो, तर अशा वेळेस मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा चंद्र उगवेल अशा वेळेस मी निसटेल. मग कुठल्या वाटेने जायचं? हेरांनी ती पाहून ठेवली. आणि शत्रूला गाफील कसं करायचं म्हणून सिद्धी जवाहरला 2 दिवस आधी कळवलं की मी आता शरण येतोय या दिवशी. त्यांचा वकील पांढरा झेंडा घेऊन गड उतरला. सगळ्या वेड्यातल्या फौजेने पाहिलं, संपला शिवाजी. तो वकील उतरला, सिद्धी जवाहरला भेटला. त्याने सांगितलं 2 दिवसांनी महाराज येणार, तुमच्या समोर शस्त्र ठेवणार, युद्ध संपणार. आपोआप वेढा ढिला पडला. तरीही शिवाजी महाराजांनी 1000 लोक सोबत घेतली. ही टूक 1000 पीपल. 2 लोक तयार केले. एक त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीद आणि दुसऱ्या पालखीमध्ये महाराज स्वतः. 400 लोक शिवा काशीद सोबत दिले आणि विशाळगडाच्या नॉर्मल रूटने, रेग्युलर वाटेने त्याला पाठवलं. शिवाजी महाराजांनी प्रेमाने लोक जे जोडले, त्यांच्यासाठी जे काम केलं, त्याच्यासाठी शिवा काशीद आणि असे अन्य अनेक लोक मरायला तयार झाले. शिवा काशीदला नसेल वाटलं का की माझ्या आईचं काय होईल, माझ्या वडिलांचं काय होईल, माझ्या बायकोचं काय होईल, पोरांचं काय होईल? त्याला माहिती होतं शिवाजी राजे हा जाणते राजे आहेत, यांना उघड्यावर पडू देणार नाही. ते मरायला तयार झाले. कारण शिवाजी महाराजांवरचं प्रेम. तर प्रेम शिवाजी महाराजांनी पहिले दिलं म्हणून ते मिळालं, बरोबर ना? प्रत्येकासाठी त्यांनी केलं. त्यांनी काही ना काही पहिले दिलं आणि मग अपेक्षा केली. कशासाठी? स्वतःसाठी. हे राज्य स्त्रींचे राज्य आहे, सर्वांचे राज्य आहे. याच्यात भेद नाही, भाव नाही. याच्यात प्रत्येकासाठी स्थान आहे. या गोष्टीसाठी त्यांनी केलं. त्या रात्री ते निसटले. सिद्धी जवाहरच्या हेरांनी पाहिलं शिवा काशीदच्या रेग्युलर रूटच्या पालखीमागे सिद्धी जवाहरची फौज लागली. त्यांनी पकडलं शिवा काशीद. रात्रीच्या अंधारात पकडलं. पाऊसही सुरू होता. वापस आणलं. सिद्धी जवाहर समोर उभं केलं आणि अनेक लोकांनी पाहिल्यावर म्हटलं हा तर शिवाजीच नाही. त्याला विचारलं तू कोण आहे? बोले मैं शिवाजी शिवा काशीद नाम का नाही हो. त्याचा तिथल्या तिथे शिरच्छेद झाला. त्याची समाधी आहे. तुम्ही विचार करा. देव आणि त्याच्यासोबतचे लोक गेले आणि इकडे शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असलेले बाजी प्रभू देशपांडे हे दुसरे सरदार, हे 600 लोक घेऊन 21 तास विशाळगड टू पन्हाळगड, हे अराउंड 40 किलोमीटर्सच्या वरचं अंतर आहे. किलोमीटर्स वॉकिंग. घोडा नाही नेऊ शकत, आवाज होईल. जंगल आहे, घोडे जात नाही.
ते पोहोचले आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा सिद्धी जवाहरची फौज आली. बाजी प्रभूंना जाणवलं की आता ही निवारणीची वेळ आहे. इट इज अबाउट टाइम दॅट आयदर वी पेरिश, म्हणजे आम्ही संपू, ऑर वी फाईट टू लिव्ह अनदर डे. त्यांनी अर्धे मावळे शिवाजी महाराजांसोबत दिले, 300, आणि 300 मावळ्यांसोबत घोडखिंडीमध्ये 9 तास पुढचे युद्ध चालवले. अशी जागा निवडली जिथून फक्त एक माणूस आत येऊ शकेल. प्लॅनिंग. शिवाजी महाराजांना त्यावेळेस एक माहिती नव्हती की विशाळगडाला देखील पहारे लागलेले आहेत, मोर्चे लागले आहेत. त्याला फोडून ते आत गेले, पण इकडे बाजी प्रभू देशपांडे हे पडले. शिवाजी महाराजांची संकटाची मालिका संपली नाही म्हणून त्यांनी आदिलशहाशी त्यावेळेस तह केला की एक शत्रू कमी करा आणि शाहिस्तेखानाकडे फोकस केला. तुम्ही विचार करा, शिवा काशीद, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांना नसेल वाटले एक क्षणी की काय होईल माझ्या कुटुंबाचं. विश्वास शिवाजी महाराजांनी जो निर्माण केला दॅट वॉज ट्रस्ट. आणि ट्रस्ट बाय अफेक्शन कॅन मेक यू डू एनिथिंग. हा एक्झाम्पल त्यांनी दिलं हिस्ट्रीमध्ये. आता शाहिस्तेखान याच्या आसपास हा पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष घरात लाल महालात हा 80,000 फौजेच्या गराड्यात प्रोटेक्टेड बसलेला होता. कसं भांडायचं? तर शिवाजी महाराज हे इनोव्हेटिव्ह थिंकिंगचे होते. म्हणजे दरवेळेस समस्या ही एकाच पद्धतीने विचार करून सुटत नाही, वेगळा मार्ग वापरावा लागू शकतो. मग तो कसा वापरायचा? त्यांनी ठरवलं सरळ सरळ शाहिस्तेखानावरतीच हल्ला करायचा. कसं शक्य आहे ते? त्याच्या आजूबाजूला 80,000 फौज आहे. 80,000 म्हणजे इथून तरी कमीत कमी किलोमीटरभर सगळे लोक दाटीवाटीने बसले तरी नजर ठरणार नाही इतके मोठे लोक आहेत. प्लीज इमॅजिन. मग त्यांनी सर्वप्रथम माहिती काढली, इन्फॉर्मेशन. शाहिस्तेखानाच्या 80,000 फौज जी आहे त्याच्या आसपास, त्याच्यात मराठी आहेत, मुसलमान आहेत, राजपूत आहेत, कानडी लोक आहेत, त्यानंतर पठाण आहेत, अन्य खूप प्रकारचे लोक आहेत. मग दुसरी गोष्ट, शिस्त नाही. कोणी कसंही येऊ शकतं, काहीही सांगू शकतं, कुठे नोंद नाही, एंट्री एक्झिट नाही. या सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि ठरवलं की यांच्या फौजेत आपण घुसायचं, शाहिस्तेखानाचाच सरदार म्हणून सांगायचं. कोण ओळखणार आहे? काही आय डी कार्ड तर नाहीच, फोटो नाही आहे. तरी त्यांनी त्यावेळेस शाहिस्तेखानाच्या त्या फौजेच्याकडनं लग्नासाठी परवानगी काढली 400 लोकांच्या. आणि वरात, त्याकडे वरात यायची 400-500 लोकांची. त्या वरातीत वराती म्हणून महाराज आले. काही लोक सरळ लाल महालाकडे चालायला लागले. प्रत्येक ठिकाणी पहारा होता. त्यांनी विचारलं, कौन हो, कहाँ जा रहे हो? नवाब साहब ने बुलाया, उनको खबर देनी है. शाहिस्तेखानाचे सरदार आहे असं बतावणी करत 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 ते लाल महालात घुसले. शिवाजी महाराजांसोबत मोजके 20 लोक होते. त्यातले 10 लोक महाराजांसोबत आले. 10 लोक वरती महालाच्या जिथे ड्रम्स ठेवतात, नौबत, तिथे गेले आणि सांगितलं, खान साहब ने बोला है जोर जोर से बजाओ और बोलो. लाल महल में शत्रु लष्कर गनीम घुस गया. असं मोठमोठ्यांनी ड्रम्स वाजायला लागले मध्यरात्री. सगळं लष्कर त्या महालाच्या अवतीभोवती आलं. दारं आतनं लागलेले होते. कोणालाच काही कळेना, गोंधळ निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी खानाला शोधलं आणि घाव घातला. खानाचे बोटं तुटले. खूप मोठा आरडाओरडा झाला. महाराजांना वाटलं हा खान गेला. तेही त्या याच्यामध्ये बाहेर निघाले आणि आतमधनं कोणीतरी दरवाजा उघडला. सगळा लोंढा आतमध्ये घुसला. हे पाहिला, कुठे आहे शत्रू, कुठे आहे शत्रू. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांची माणसं कुठे आहे शत्रू म्हणत म्हणत निसटले. कोणालाही कळलं नाही. क्लीन एंट्री, क्लीन एक्झिट, मिनिमम रिस्क, मॅक्सिमम गेन. हा सिंपल डिझाईन थिंकिंग, विचारपूर्वक केलेला हल्ला आहे. एवढी मोठी फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान याला दुसऱ्या दिवशी जेव्हा कळलं की शिवाजीने हल्ला केला होता, त्याच्याबरोबर तिसऱ्या दिवशी तो औरंगाबादेकडे चालता झाला फौज घेऊन. एक सर्वात मोठं भलं मोठं संकट हे शिवाजी महाराजांनी त्यांच्या याच्यावरून काढलं. मॅम, आपल्याजवळ वेळ आहे की हां
तो कितना टाइम है हमारे पास? आर वी डन विथ दिस? नाही, आपल्याकडे किती वेळ आहे? म्हणजे 5 मिनिटं आहेत. 5-10 मिनिटं घेऊ शकतो ना, बस त्यातच बघायला. मग आता याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक वर त्याच्या पुढे याच्यानंतर कमी संकट आले असं नाही, पण 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला त्याच्या दिवशी, त्यांच्या 11व्या दिवशी त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या गेल्या. शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की तलवारीने जे आक्रमण झाले ते मी फोडून काढू शकतो, लढू शकतो, पण भाषेवरती जे आक्रमण झालं त्याला कसं हे करायचं. त्यांच्या काळात 80% कम्युनिकेशन हे उर्दू, दखनी उर्दू, फारसी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हायचं. 1678 मध्ये शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश नावाचा ग्रंथ लिहून काढला. उर्दू, दखनी उर्दू आणि फारसीमधले 1380 शब्द काढून मराठी आणि संस्कृत हे शब्द त्याच्यात टाकले. ही राजभाषा आहे, ही मी वापरेन तर लोक वापरतील. या गोष्टीला त्यांची विजन की आपल्या भाषेचं स्वत्व, स्वराज्य, स्वभाषा, स्वतंत्रता या गोष्टीला खूप महत्त्व दिलं. शिस्त या गोष्टीची एक शेवटची गोष्ट सांगून मी थांबतो. 1678 मध्ये त्यांनी दक्षिण दिग्विजय सुरू केला आणि दक्षिण दिग्विजयामध्ये त्यांना मराठी फौजेला येदवाड नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी एक लीडर त्यांची जी होती मल्लमा देसाई, त्याच्याकडनं फिअर्स रेझिस्टन्स आला. महिनाभर शिवाजी महाराजांच्या फौजेला येदवाड जिंकता आलं नाही. शिवाजी महाराजांचा जो सरदार होता सिद्धोजी गायकवाड, याला 1 महिन्यानंतर यश आलं. त्या मल्लम्मा देसाईला पकडण्यात आलं आणि शिवाजी महाराजांच्या समोर उभं करण्यात आलं. तिने भर दरबारात सांगितलं की राजे, तुम्ही तर स्त्रियांचा सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही कार्य केलं, पण तुमच्या या सरदाराने माझ्यावर अत्याचार केले. शिवाजी महाराजांनी एन्क्वायरी केली आणि भर दरबारात त्या सरदाराचे डोळे काढले, हातपाय तोडले. त्या मल्लम्मा देसाईचं राज्य तिला परत केलं आणि तिच्या बाळाला त्यांनी स्वतः चांदीच्या चमच्यांनी दूध पाजलं. त्यांनी जिवंत असताना, महाराज जिवंत असताना त्यांचं शिल्प त्या मल्लमा देसाई नावाच्या राणीने तयार केलं. ते आज येदवाड ग्रामामध्ये तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तुम्हाला मिळेल. त्या ठिकाणी त्यांचे महाराज हयात असताना काढलेलं, क्रिएट केलेलं शिल्प म्हणजे स्कल्पचर हे तिथे. शिवाजी महाराज यांनी अतिशय विजनरी लीडर आपण ज्याला म्हणतो, नेव्ही या गोष्टीचं सर्वात महत्त्वाचा पार्ट हा त्यांनी उभा केला. ब्रिटिश, फ्रेंच, डच यांना कॉम्पिटिटिव्ह नेव्ही तयार करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तर अखेर 3 एप्रिल 1680 रोजी ते गेले. जाताना त्यांचे शेवटचे शब्द होते, स्वराज्य हे व्रत आहे, हे माझं तुमचं नाही, सगळ्यांचं आहे. शरीर हे नाशिवंत आहे आणि हे एक दिवस जाणार, पण आपल्या व्रताशी एकनिष्ठ राहा, स्वराज्याशी एकनिष्ठ राहा, सगळ्यांना सोबत घेऊन चाला, प्रेमाने वागा. हे त्यांनी शेवटचे काढलेले शब्द आहेत. पण 50 वर्षांमध्ये अतिशय सायंटिफिक पद्धतीने स्वराज्य स्थापन करून दाखवणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मान. आवडलं सगळ्यांना? बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.